त्यांना म्हणते करा काम तर करीत माहित नीट ठेवत नाही मला चिक्की करावं लागतं सगळं हे बी तू अहो आलात का हा काय पाणी ते मारलं तिकडं पाणी मारलं ना तिकडं. काय करायला तिकडे सायकलीला आता अरे सायकल म्हणलं नीट करावा. कमून बरं अरे पेट्रोल किती महाग झालंय आता. परवडा लागा खिशाला परवडा ना झालं ते पेट्रोल. हा ते आहे म्हणा कधी काढता मग नीट तुम्ही आज नीट करून टाकू. काहीला टायर खराब झाले मला वाटतं टुपा टाकलं चांगली होईल सायकल. ऑइलिंग बिलिंग केली की सुरू होते म्हणायची सायकल. बर बर ऐका ना हा आज कुठे जायचं तुम्हाला आज कुठं नाही आता सायकल नीट करतो ना आता हिला चांगलं धुवून किती दिवस झालं बंद पडली होती सायकल आता हिला काय धुवावं लागेल ना. म्हणजे ते धुवा नंतर पण मी काय म्हणते आज आपण पाणीपुरी खायला जाऊ नाही आज नको नंतर कधी जाऊ. कमून मला लय मोठे काम सायकल नीट करायची. मित्र येणार होतं पुण्याहून त्यांना भेटायला जायचंय. मित्राला काय सायकलीवर आणायला जाणार तसं नाही रे सायकल नीट करतो आधी मग बघू काय आता. किती दिवस झालं पाय पाय जातातच लगेच सायकल दिसली की सायकल लगेच नीट करायचं पडलं का मग आता कवर पाय पाय चालणार आहे. मग चला ना काय होते आजचे दिवस नको नको आज नको आहो चला की हो नको किती दिवसातून म्हणले बरं मी तुम्हाला नको नंतर जाऊ कधीतरी. नाही नाही आजच जायचे तू ऐकच जा रे. नाही नाही मी नसते पैसे नाही जात खिशामध्ये काय नाही मोकळे. सायकल बरं नीट करायला पैसे कुठून आणले ते मित्र येणार आहे मला पैसे मग? मी त्यामुळे सायकल धुवून ठेवणार आहे. तुम्हाला मित्र पैसे देणार आहे ना हा मग काय करा त्या पैशाचे ना अर्धे पैसे काढून घ्या पाणीपुरी खाऊ पण त्याची आणि मला नाही का लागायची पाणीपुरी खायला. हा अहो मग आपण खाऊ ना मग अरे ते कस तरी वाटतं रे. सायकल बी नीट करायला पैसे घ्यायचे पुन्हा पाणीपुरीला म्हणलं तो जर आला समजा बाय चान्स आलाच आपल्या पैसे तर तो काय म्हणेल तो पैसे माझ्याकडून पाणीपुरी खायला घेतले होते आईश करायला घेतले होते असं म्हणेन ना तो. मी ते म्हणेन तुला मी सायकल नीट करायला पैसे दिले तू दुसरंच काहीतरी करायला लागला. दुसरं कुठं काय करायला लागलात पाणीपुरीचा चारायला लागलात ना ते बरं वाटत नाही रे. काय नाही बरं वाटते मी तर आधीच सांगितलंय काम नाही काय नाही म्हणून सायकल करा नीट करा पैसे दे. तुम्हाला काढायची की नाही जाऊ दे अजून नको नंतर कधी जाऊ. नाही मला नाही सांगायचं आजच ऐक जा रे. काय करत जा बरं हेले का नाही मग पैसे घेऊन तुम्ही मित्रांना तर येऊ दे ना आल्यावर बघू. आलो बघू म्हणजे म्हणजे नाही चारायची ना मला बघू जाऊ दे नंतर बघू. हिला कामाचं पडलंय आणि हिला पाणीपुरी खायला पडले. काय बाबा डोक्याला सांगणार रे बाबा. रोहित वर्गी पाटली की नाही. नाही ना नाही तुझं लग्न झालं तू झालं रे थांबा आम्ही केलं बाबा पण आमचं व्हाय ना आम्हाला पोरीची पण पता नाही. आता तुला साधी पोरगी पटाना तो लग्न होईन कधी मग. होईल होईल हा तरी नाही तरी होईल. रोहित तू एक काम कर तू लव्ह मॅरेज कर. तू असंच काय पण समज जरा अरे तू ऐकत जाय रे. पैसे पाणी पाहिजे ना तर आता लव्ह मॅरेज करायला पैसे पाणी पाहिजेत. अरे पण करायचं म्हणलं ना तर कसं बी होतंय. लो बजेट होतंय. वकिलाला द्यायला नाही बजेट वकील अरे तिथं वकिलाच्या हाताखाली काम करून फार साडला ना तू तरी म्हणतोस का नाही तिथंच पाडलेला असतोस रात ना दिवस. तू जो पडलेला आहे तू काय ते मला नको सांगू मग आला गेलं. तू बी रोज बीड पडला असतो ना. आता मग लग्न झालंय सगळं झालंय तो राहिलं ना तसंच. होईल ना मग देवान तुला असं ना माझी चाल जोडा हा जोडा असेल तुला अरे पण ते जोडा असून दे ते होईन तेव्हा होईन पण आता काहीतरी करणार बघ. लग्न होईन तर होईन पण आपण आता पटूच ना मग काय पुढी आता लगेच हा लगेच हो आयला मग मग तर लय भारी भाऊ. मग काय कर पोरगी पटेव लगेच नको 1-2 दिवसांनी पटेव पण अशी शिल्प घेऊन ये बरं पोरी सोबत अशी. बरं ना खरंच मला पुढची पतन मग तू काय दिसतो राजबिंडा दिसतो भाऊ तू. हा तुला इदल्लीच काय तुला बाहेर देशातली पटन पारी शिपत. हा बरं पचच बरं मी हा पट्ट्य हो आणि मला शिल्पी दाग अशी मोबाईल मध्ये आणून अशी शिल्पी दागिली ना बरं ना तेव्हा मी म्हणून राहिला खरंच रोहित पोरगी पटली गाड्या. हो चल हा ओके हा. डन 2 दिवसात 2 दिवसात मायला रोहितला आपण झाडा चढील खरं. त्या रोहितला पोरगी कुठे पटत असते होय. मायला रोहितला झाडा चढील खरं आणि त्याला कुठं पोरगी पटत असते वय. आयला ते पोरग ना पार डोक्या बाहेरचे त्याला कायची पोरगी पटत सायलेल कुठे गेली गाडी घर बी उघडत ठुलय पाण्याला झाड सुद्धा बाहेर ठुलं तिने. काय करावं गाड्या कुठं गेली असं ना
आणि तिकडे बांधकामाचं काम सुरू आहे तिकडे बघतो. इथं पण नाही. आयला ही लय डोक्या बाहेरची गाड्या कुठे गेली असं. माय कुठेच गेली असेल गाडी. आयला बाय लय डोकं उठलं गाडी आता. तिकडं घर मोकळं ठुलंय इकडे घरी नाही. वैरे काय काय करतो इथं? काही नाही. मग इथं कोण बसला तर का बसावं बी नाही का? बसाव मग काय इतकं सकाळ सकाळ असतं काय? आलते अशी बसली. असे काय झालं काय? नाही काय नाही. काय झालं नाही काही नाही. मग इकडं लिंबा खाली सावली तर तुम्ही घरी असता तर इकडे कसं काय आला? घरी लय उकडत होतं म्हणजे ते लिंबाखाली बसावं गार. घरी उकडाल काय? तुमच्या घरी पंखा बिंका नाही काय? अहो हाय ना, तुम्हाला काय करायचं? बसले बसले. मग पंखा लावायचा पंखे खाली कुठं बसायचं. पंखा लावायचा? इथं नाही घरी पंखा लावायचा पंखा खाली कूलर असन. पंखा जरी चालू केला का, कूलर जरी चालू केला का, माझं घर पत्र्याच आहे. अहो कूलरच्या एकदम असं जवळ जाऊन बसायचं असतं. इकडं कुठं असं बाहेर बसत अशी कूलरच्या डब्यामध्ये झोपाव काय आम्ही आता? तापामध्ये नाही म्हणायचो मला. म्हणजे असं कूलर पास जाऊन असं बसा म्हणत होतो मी. का तुम्ही असंच बसत का? बस तुमचं करा काय करायचं जा मी ना जातो. मग. डोकं खाल्लंय सगळं. एकट्या माणसाने डोकं खाल्लंय. जिंदगी एक सफर है सुहाना यह कल क्या. अरे भाऊ कसा आहे? अरे काय म्हणतो? काय ना बाबा, कुठं चाललं? चाललंय सकाळपासून. ती वहिनी कुठे गेली काय कळणार झालं यार. वहिनी वहिनी म्हणजे माझी बायको, तुझी वहिनी नाही का? तुझी बायको होय? आ? अरे वहिनी तिकडं बसल्यात ना रुसून कुठं? त्या तिकडं लिंबाच्या झाडाकडं. अरे मी 2-3दा आलो. मी म्हणलं वहिनी वहिनी हा. काय करता काय करता? अरे एक नाही दोन नाही आणि असं तोंडच वाकडं गेलो माझ्याकडे. तोंड वाकड गेलं. काय झालं? आयला कधीच नाही म्हणलं असं होत बा. हे थोडी जरा काय किचकिच म्हणला झाली. बिनला काय थोडी किचकिच झालती. काय होऊन झालती काय कारण आता काय सांगू. असं होय. हा. शोध येतोय. हम्म. मी चाललो होतो तिकडं रानात म्हणलं रात्री पाऊस पडलाय हा हा. वापसा बिपसा झाला की नाही बघावं म्हणलं आहे की नाही. हा, तुला दिवस झालं दिसला नाही. कुठे गेलता तू इतके दिवस? काम धंदे आणि काय दुसरं काय असतं. शरीर तर लेच वाढलो होत. मग हे बघ ना डस्ट पोस्ट आहे. मी तिकडे जरा रानात जाऊन येतो. हा तिकडे ते रात्री एकदा मोगडा लावलं होतं. हा हा. मुगडीतच पाऊस आला. अरे पाऊस सुरू झालेत ना आता. चालतं तू शोध येऊ लवकर बाबा. तिकडे बसले परत हा. जाता बरोबर आहे. मी येऊ का मग? हा चल येतो. बरोबर आहे. सकाळी पाणीपुरी दिली नाही, तिचा राग आला असेल तिला, त्याच्यामुळे जाऊन बसली रुसून. चल जाऊ दे आता, तिला कसं तरी म्हणावं लागेल. चल असं काहीतरी बोलावं लागेल तिला. इथं बसलीच होय साहेब. का? असं सगळ्या गावभर म्हणलंय तुला मी. मग येऊन बसलीस. एवढा का राग आलाय तुला? हा? जा ना, तुम्हाला लय काम आहे ना. जा ना, तुमचं काम करा ना. अरे काम असते ते मग जा ना मग. समजून घे. तू एखाद्या पाणीपुरी खायची ना, हा. तू काय कर, पीठ मळव मस्त पुऱ्या कर. मी पाणी घेऊन येतो आणि त्यात काय एवढं फुगायसारखं. अरे आपण तर रोज पाणीपुरी करू. आणि दररोज पाणीपुरी तुम्हीच खात असली पाणीपुरी. अरे लय भारी बनते. जा बरं, उघड डोकं नका खाऊ. निघा तुम्ही. ऐक जागे एवढी काय फुगलीस तू? हा, एवढं काय फुगायचं नसतं. तुझ्या गोड चेहऱ्यावर कडूपणा मला बिलकुल आवडत नाही. हा, नाही आवडू दे. असा चेहरा चांगला नाही दिसत तुझा. तुम्हाला कोण म्हणले बघा म्हणून सारखं? ऐक, असा चेहरा बरोबर वाटत नाही रे तुझा. असं हसली कशी गोड दिसतीस तू, नेमकं पाण्यासारखी. पांढर शिपत. जा निघ, मस्का मारू नका. मस्का खायचा का तुला? एक तर पाणीपुरी चालेल ना. मस्का मस्का पाव खाऊ घालतो ना मग. काय गरज नाही. पाणीपुरी खाऊ, मस्का पाव खाऊ, तू जे म्हणशील ते खाऊ. पण तू फक्त टाकला काय कुठं? डाकेच काय करत तुला? मी तिकडे लाख काही करीन, पण तुझी हाऊस चांगली करेन. चारा मग पाणीपुरी. चल बघा बर का, आज चल, पण नंतर रुसायचं नाही बर का. पाणीपुरी चालायची हा सांगितलं. चल ना. तर पाणीपुरीच खायची ना, अख्खं दुकान घेऊन टाकू आपण. चल आता बरं, खिसा बघता गज का? भरलाय आपला. चल
खरं ना? बघू काय होईल तर होईल. हा चल की आता चला. हस मग थोडं आहे का